नमस्कार पालक वर्गांनो, मी संतोष सरवदे सरकारी DNA मराठी या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. RT ॲडमिशन 2026-27 आपणास माहीत आहे पालकांनो की लॉटरी 10/4/2026 रोजी निघाली आहे. पहिली मुदत ही 20/4/2026 होती. नंतर ही मुदत 30/4/2026 करण्यात आली आणि आता मात्र ॲडमिशन घेण्याची मुदत ही 8/5/2026 करण्यात आली आहे. तर ज्या पालकांना 10/4/2026 रोजी लॉटरी लागली आहे त्या पालकांनी आता आपल्या पाल्यांचे प्रवेश 8/5/2026 पर्यंत घेऊन पूर्ण करायचे आहेत. तर इथे आपण पाहू शकाल RT डॅशबोर्डवरती टोटल नंबर ऑफ सिलेक्शन्स म्हणजे टोटल नंबर ऑफ ॲप्लिकेशन हे 2,89,286 केले गेले होते. आणि पहिल्या लिस्टमध्ये 1,05,811 जणांना लॉटरी लागली आहे. वेटिंगमध्ये 86,034 पालक आहेत आणि ॲडमिटेड इन फर्स्ट रेग्युलर सिलेक्शन लिस्ट म्हणजे आज 5 तारखेच्या 2:45 वाजेपर्यंत 75,544 पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश पूर्ण केले आहेत. तरीसुद्धा नंबर ऑफ सिलेक्शन्सपेक्षा ह्या जागा 30,000ने कमी आहेत. याचा अर्थ अजूनही 30,000 पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश पूर्ण केलेले नाहीत. तर पालक वर्गांनो, मी आज आपणास या माझ्या व्हिडिओमध्ये वेटिंग सिलेक्शन लिस्ट 1 म्हणजे काय आणि ती कधी लागते हे सांगणार आहे. तरी पालकांनो व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण व्हिडिओ बघितला तरच कळेल आणि जे पालक वेटिंगमध्ये आहेत त्यांना या व्हिडिओचा खूपच चांगला उपयोग होईल. तर इथे आपण बघू शकत आहात की 8 मे 2026 पर्यंत आपण आपले ॲडमिशन घेऊन पूर्ण करायचे आहे. तर 8 मे 2026 पर्यंत जे पालक ॲडमिशन घेणार नाहीत आणि ज्या जागा रिक्त राहिलेल्या जागा ह्या त्या शाळांना RT पोर्टलवरती अपडेट कराव्या लागत असतील. म्हणजे 8 मे 2026 पर्यंत जे पालक कोणत्याही कारणामुळे ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत आणि ज्या जागा शिल्लक राहतील त्या जागा त्या शाळांनी RT पोर्टलवर अपडेट करायचा आहेत आणि त्या जागा RT पोर्टलवर अपडेट केल्यानंतर शिक्षण विभाग रिक्त जागांचा आढावा घेईल आणि यानंतर वेटिंग सिलेक्शन लिस्ट 1 तयार करेल. यालाच वेटिंग सिलेक्शन लिस्ट 1 म्हणतात. तर पालकांनो, आता आपणास कळालं असेलच की ॲडमिशन घेण्याची मुदत 8 मे 2026 रोजी आहे. जे पालक 8 मे 2026 रोजी पर्यंत आपल्या पाल्याचे ॲडमिशन पूर्ण करणार नाहीत आणि आपले ॲडमिशन पूर्ण केले नसल्यामुळे ज्या जागा शिल्लक राहतील त्या जागांची क्वांटिटी म्हणजे आकडेवारी त्या शाळांना शिक्षण विभागाला कळवावी लागेल. RT पोर्टलवर अपडेट करावे लागेल. शिक्षण विभाग त्या रिक्त जागांचा आढावा घेईल आणि वेटिंग सिलेक्शन लिस्ट 1 तयार करेल. याला वेळ 7 ते 8 दिवसाचा लागेल. म्हणजे 8 मे मध्ये आपण 7 ते 8 दिवस जरी ॲड केले तर पालकांना समजा मुदत वाढली नाही तर आपली पहिली वेटिंग सिलेक्शन लिस्ट 1 ही 14 ते 15 मे पर्यंत लागेल आणि आपणास लगेच SMS पण येण्यास सुरुवात होईल. पण समजा काही तांत्रिक कारणामुळे आपणास SMS आलेला नाही तर आपण गडबडून न जाता पोर्टलवर जाऊन ॲप्लिकेशन स्टेटस तपासत राहायचे आहे आणि मग आपल्याला आपली सीट लागली की नाही ते कळेल. वेटिंग लिस्टचे निवडीत रूपांतर ऑटो मायग्रेशन ज्या शाळांमध्ये जागा रिक्त राहतात तिथे सॉफ्टवेअरद्वारे विद्यार्थ्यांचा क्रम लावला जातो. म्हणजे समजा एखाद्या शाळेमध्ये 5 जागा शिल्लक राहिल्या असतील तर त्या 5 जागांची निवड ही WL म्हणजे वेटिंग लिस्ट 1 ते WL5 अशी केली जाते आणि ज्या पालकांचे शाळेपासून कमी अंतर आहे त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते. तर ते प्राधान्य कसे असेल की आपला वेटिंग क्रमांक किती आहे
आणि आपले शाळेपासूनचे अंतर किती कमी आहे त्यावर ते आधारित असेल। तर पालकांनो, आपणास ह्या व्हिडिओमध्ये काय असेलच वेटिंग सिलेक्शन लिस्ट म्हणजे काय आणि वेटिंग सिलेक्शन लिस्ट कधी लागते। वेटिंग सिलेक्शन लिस्ट 1 ही आपणा 14 ते 15 मेच्या आसपास लागून जाईल। तर पालकवर्गांनो, माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला मला कमेंट करून कळवा आणि आपणास हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।